मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आतापर्यंत सुरव्यांच्या मनात खुनाबद्दल एक सुस्पष्ट रूपरेषा आणि धारणा तयार झालेली होती. खून पुरुषोत्तमनं केला याबद्दल त्यांना आता अजिबात संदेह उरला नव्हता. श्यामनं खून केला असता तर पुरुषोत्तमला पळून जाण्यासाठी मोकळा ठेवून तो निघून गेला नसता. शिवाय पुरुषोत्तमनंही तो आल्याचा उल्लेख जरूर केला असता. पण हा लेकाचा पुरुषोत्तम ताकाला तूर लागू देत नाही. घरात कुणी प्रवेश करणं शक्य नाही म्हणतो आणि खून आपण केला नाही असंही म्हणतो. त्याचा सच्चेपणाचा आव आणि अज्ञानाचं सोंग म्हणजे उघड उघड दांभिकपणाचा बुरखा आहे. तो आता फाडून फेकलाच पाहिजे असा विचार करून सुरव्यांनी त्याला आपल्या समोर बोलावून घेतलं आणि प्रश्नमालिका सुरू केली. पुरुषोत्तम आज पूर्वीपेक्षा खूपच शांत होता आणि संयमी स्वरात विचार करून उत्तर देत होता. मिस्टर पुरुषोत्तम, आमच्याकडं आता बराच नवीन पुरावा दाखल झाला आहे. पण हा साराच्या सारा पुरावा केवळ तुमच्याकडं अंगुली निर्देश करीत आहे. मला तुम्हाला हे कळकळीनं सांगायचंय की खून केल्याचा सरळ सरळ तुम्ही कबुली जबाब द्यावा, यातच तुमची भलाई आहे. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? पण साहेब, मी खून केलाच नाही तर कबूल कसा करू? तर मग खुनाच्या वेळी स्पॉटवर तुम्ही हजर होता. कुणी केला ते आम्हाला सांगा सरळ सरळ. पुरुषोत्तम मान खाली घालून चूप उभा राहिला. या एका प्रश्नाला त्याच्याजवळ काही सुद्धा खुलासा नव्हता. कुणीतरी खोलीत आलं होतं हे नक्की. पण तो माणूस आला कसा आणि का आला? सगुनीचा खून करून त्यानं काय साधलं? गेले कित्येक दिवस रात्रंदिन घंटोन घंटे पुरुषोत्तम याच गोष्टीवरती विचार करीत होता. आपल्या स्मरणशक्तीला ताण देण्याची पराकाष्ठा करीत होता. परंतु काहीच तथ्य हाती न लागता उलट हे रहस्य जास्तच बिकट व जटिल होत होतं. सुर्वे त्याच्या मुद्रेवरील भावछटांचं निरीक्षण करून त्याच्या मानसरोवराचा तळ गाठण्याची निष्फळ कोशिश करत होते. पुरुषोत्तम जमिनीत नजर गडवून सगुनीच्या मृत्यूच्या वेळच्या घटना फिरून इत्यंभूत आठवण्यात गढून गेला होता. एक गोष्ट तर नक्की की बाहेरचा दरवाजा बंद होता. घराच्या मुख्य दरवाजाला आतून कडी होती. ज्या खोलीत मी व सगुनी झोपलो होतो तिलाही आतून कडी होती. सगुनीची ती भयानक दशा पाहून मीच त्या कड्या खोलून घरात सर्वत्र खुनी इसमाचा शोध घेतला होता. खुनी त्या खोलीत आला कुठून आणि कसा? खोलीला एक खिडकी होती, ती बंद होती आणि तिला लोखंडी गज होते. खोलीच्या दुसऱ्या बाजूला वरच्या 15 फूट उंचीच्या धाब्याला एका जागी खोलीत भरपूर उजेड येण्यासाठी 3x3चं एक धार होतं. त्यालाही आडवे उभे गज होते. त्या गजांची फट मोठी होती. तरी पण त्यातून माणूस येऊ शकेल हे शक्य वाटत नाही. दुसरी गोष्ट, माणूस आला असता तरी मला कळल्याशिवाय राहिलं नसतं. मी कितीही गाढ झोपेत असलो तरी सुद्धा तशी माझी झोप सावध असते. थोडंसं कुठंतरी खुट्ट झालं तरी मी पडदिशी जागा होतो. याचा अनेकदा मला अनुभव आहे. खोलीत येऊन एवढी भीषण हत्या करायला त्या नराधमाला कमीत कमी 15-20 मिनिटं तरी लागली असतील. त्याने एवढं करीतोपर्यंत मला जाग आली नाही हे कसं काय शक्य आहे? आणि जिथं माझा स्वतःचा या गोष्टीवरती विश्वास बसत नाही तिथं इतरांचा तरी कसा बसेल? छे छे, त्या खोलीत चोरून कुणी आलं असेल ही कल्पना निव्वळ असंभव. इन्स्पेक्टर म्हणतो, सगुनीनं गुपचूप दार उघडून कुणाला आत घेतलं असेल हे तर त्याहून अशक्य. कारण त्यानं तिच्यावर सुरा उगारला असता तर तिनं ओरडून प्रतिकार केलाच असता आणि मला चाहूल लागून जाग आल्याविना राहिली नसती. मी त्याला चोप देऊन बाहेर हाकललं असावं व मग सगुनीचा खून केला असावा. हे त्यानं तोडलेले अकलेचे तारे म्हणजे एकदम बाष्कळ कल्पनेच्या भराऱ्या आहेत. मग कसं काय? छे, काही सुचत नाही. डोक्यात सगळा गोंधळ उडून गेला आहे. राहून वाटतं की त्या रात्री मला कसल्या तरी जबरदस्त भूतानं पछाडलं असावं आणि भूतानं स्वतःचा प्रभाव टाकून माझ्याकडून ते घाणेरडं कृत्य करून घेतलं असावं.
या पलीकडे दुसरा काही खुलासाच नाही आला. पण आता या समोरच्या खविसाला मी काय सांगू? समोरचा खवीस मायाळूपणानं मंद मंद हसत विचारू लागला, काय पुरुषोत्तम, उत्तर सुचत नाही का? का अद्याप मनात उत्तर बरोबर जुळवून ठेवलेलं नाही? काही हरकत नाही. नीट पूर्ण रचना मनातल्या मनात करून ठेवा, मग सांगा, आम्ही थांबतो. त्याचं छद्मी बोलणं ऐकून पुरुषोत्तम मनातल्या मनात खूप खवळला, पण त्यानं आपला राग आवळून धरला. पोलीस इन्स्पेक्टर हा माणूस नसतो, ती एक संस्था असते आणि कोणतीही संस्था ब्राह्मणाप्रमाणेच निर्लेप, निर्गुण, निर्विकार असते. माणसाच्या रागा लोभाची तिला पर्वा नसते, किंमतही नसते. जात्यात अडकलेला दाना आणि इन्स्पेक्टरच्या चक्रात अडकलेला आरोपी दोन्हीही सारखेच. पुरुषोत्तम आवंडा घेऊन शांतपणे म्हणाला, साहेब, मी बनवून सांगतो असं तुम्हाला वाटतं. त्याला माझा नाईलाज आहे. मी झोपेत होतो. खून कोणी केला ते मला माहिती नाही. माहित नाही? ठीक ठीक, तुम्हाला माहित नाही, पण आम्हाला माहित आहे. कोणी केला खून? अच्छा, पोलिसाला प्रश्न विचारता? नेव्हर माइंड, सांगतो. त्या दिवशी रात्री 10ला एक उंचेला, गोरटेला, सडपातळ अंगाचा, भडक बेलबॉटम पॅन्ट आणि बुशर्ट घातलेला तरुण इसम सगुनीच्या घरी आला. सगुनीनं दार उघडून त्याला आत घेतलं. ती दोघं दुसऱ्या खोलीत असताना तुम्ही त्यांना पकडलं. काय नाव होतं बरं या तरुणाचं? मला माहित नाही. सगुनी असं कधी करणार नाही. ती एक्झॅक्टली, ती असं कधी करणार नाही. पण तिनं तसं केलं म्हणून पुढचा प्रकार घडला. तुमचं म्हणणं, मी त्याला मारहाण करून पिटाळून लावलं आणि सगुनीला मारून टाकलं. ठीक आहे, आणा त्याला समोर आणि करून द्या रुजवात. तुम्ही असं म्हणणार हे मला वाटलंच होतं. कारण तुम्हाला माहित आहे, खून करून ज्याचं प्रेत तुम्ही बेमालूम नाहीसं केलं, त्याला पोलीस कसं आणणार तुमच्या समोर? विस्मयाचा एक जोराचा तडाखा पुरुषोत्तमच्या मेंदूला बसला. चक्कर आल्यासारखं होऊन त्याचं डोकं गरगर फिरू लागलं. पण त्यानं मनोह निग्रह करून स्वतःला सावरलं आणि विचारलं, म्हणजे त्या इसमाचाही मी खून केला असं आता तुम्हाला म्हणायचंय काय? बरोबर. परिस्थितीजन्य प्रमाण म्हणजे काय ते तुम्हाला कळणार नाही. तसा पुरावा आमच्याकडे आहे एवढंच सांगतो. त्या माणसाचं प्रेतही लवकरच आमच्या हाती लागेल. सारांश, तुमच्या हातून डबल मर्डर झाला आहे. तो कबूल करून मोकळं होणं हेच आता तुमच्या हिताचं आहे. या घटकेला तुम्ही कबुली जबाब दिला तरच तुम्ही फाशीतून वाचण्याची काही आशा आहे. जन्मठेप होईल, पण फाशीच्या मानानं जन्मठेप काहीच नाही. साहेब, पुरुषोत्तमनं त्याच्या नजरेला नजर भिडवून सांगितलं, एवी तेवी मी आता जगातून उठलोच आहे. एवढी मानहानी आणि बेइज्जत झाल्यावर यापुढे मी जगलो काय मेलो काय सारखंच आहे. मला तुमचा कोणताच गुन्हा मंजूर नाही. खून करायचं मला कारणच काय? सगुनी शेवटच्या घटकेपर्यंत माझ्याशी एकनिष्ठ होती. अखेरच्या भेटीपर्यंत तिचं माझ्यावर आणि माझं तिच्यावर अलोट प्रेम होतं. जिवलग सगुनीचा माथे फिरू सारखा खून करायला मला काही वेड लागलं नव्हतं. तुम्ही सफाई तर चांगली दिली. मोठीव नाही म्हणता. मोठीव आहे, भरपूर मोठीव आहे. योग्य वेळी तुम्हाला कळेल. तसा तो तुम्हाला माहित आहेच म्हणा. किंचित हसून सुर्वे पुढं म्हणाले, बरं का हो, तुम्हाला दारू पिण्याचा चांगलाच नाद आहे म्हणे. एक तीक्ष्ण नजर त्यांच्यावर टाकून पुरुषोत्तमनं उत्तर दिलं, मी रोज दारू घेत होतो. माझ्याकडं परमिट आहे. पण माझं दारू पिणं प्रमाणात होतं. दारू पिऊन मी कधी झिंगलो नाही, कधी बेताल बडबड केली नाही, की कधी स्वतःचा तोल सोडला नाही. पण बुधवारी रात्री सगुनीकडे आल्यावर तुम्ही चांगलेच झिंगलात असं दिसतंय. त्या रात्री किती घेतली होती? अख्खी बाटली काय? मुळीच नाही. आमची मोलकरीण भागी हिला माहीत आहे. सगुनीनं घरातून एक ग्लास भरून आणायला तिला आवाज देऊन सांगितलं. तिनं दारूचा ग्लास आणल्यावर सगुनीनं तो तिच्याकडून घेतला, माझ्या हातात दिला आणि मग भागीला घरी जायला सांगितलं. त्यानंतरही तुम्ही आणखी ग्लास भरून घेतले असतीलच. नाही, रोज एक ग्लासाच्या वर दारू घ्यायची नाही अशी सगुनीनं माझ्याकडून शपथ घेतली होती. ती शपथ मी कधीच मोडली नाही. ही गोष्ट भागीलाही माहिती आहे. त्या दिवशी तुमची सगुनीशी काही बोलाचाल झाली होती का? नाही. कशाच्या तरी निमित्तानं भांडण बिंडण? अजिबात नाही. तरी पण
नाहीच तर काय सांगू. त्या दिवशी तुम्ही जेवला नाहीत. जेवलो आणि लगेच झोपी गेलो. श्याम काय सगुनीला नेहमी चोरून भेटायचा की काय? सुरव्यांनी टिपण साधून प्रश्न फेकला. पुरुषोत्तम चमकला, पण न गांगरता म्हणाला, आता कळलं. याच माणसाच्या खुनाचा आरोप तुम्ही माझ्यावर ठेवला आहे. नाही, सगुनी त्याला कधीच भेटली नाही. त्याची तिची ओळख नव्हती. तिनं कधी त्याला पाहिलंही नाही. फार खात्रीनं बोलताय. मिस्टर, तो शेक्सपियर का कोण म्हणून गेलाय, स्त्री जात तेवढी निकम हराम. स्त्री जातीचा भरवसा देता येत नाही. काय समजलेत? स्त्री जातीचा मला भरवसा देता येत नाही, पण सगुनीचा देता येईल. तिचा शब्द हीच माझी खात्री. वाईट एवढंच वाटतं की मरण्यापूर्वी तिचे जे अखेरचे शब्द होते त्यावर मी काही वेळ का होईना अविश्वास दाखवला आणि नाहक तिचा संशय धरला. ते कसं काय? त्या दिवशी दुपारच्या टपालानं या श्याम नावाच्या माणसाचं तिला पत्र आलं. सगुनीला लिहिता वाचता येत नव्हतं आणि कधी तिला कुणाची पत्रही येत नव्हती. ते पत्र तिनं मला दाखवण्यासाठी ठेवलं. रात्री मी तिच्याकडं गेलो आणि झोपायच्या खोलीत पलंगावरती तक्क्याला टेकून बसलो. ती जवळ येऊन बसली. थोडंसं इकडचं तिकडचं बोलणं झालं आणि मग तिनं ते पत्र माझ्या पुढं केलं. तिनं ते फोडलंही नव्हतं. मी लिफाफा फोडून आतलं पत्र बाहेर काढलं. पत्रात तिच्याविषयी खूप स्तुती होती आणि अतिशय चावट मजकूर होता. खाली तुझा एकेकाळचा दोस्त श्याम अशी सही होती. मी मनातच पत्र वाचून अत्यंत क्षुब्ध झालो आणि तिला म्हटलं, तुझ्या जिवलग दोस्ताचं पत्र आहे. कोण आहे हा श्याम? तुला 1-2 दिवसात भेटायला येणार म्हणतोय. तुझी खाचपुरती जिरवीन म्हणतोय. ती गंभीर होऊन म्हणाली, मला नाही माहित बया कोण श्याम हाय त्या. श्याम नावाचा कुणी बी माझ्या वळकीचा न्हाय. कुणीतरी तुमच्या माझ्यामध्ये इश कालवायसाठी लिहिल्यालं दिसतया. मी तिच्यावर नजर रोखून सांगितलं, माझ्याशी खोटं बोलू नको सगुने. वर आडगाव लिहिलेला आहे. आडगावचा दिसतोय. तिनं सरकून माझ्या गळ्यात हात टाकून म्हटलं, असं काय करता गड्या? तुम्हाला तर ठाव हाय का तुमच्या बिगार माझा कुणी बी दोस्तन हाय आणि फिस्तन हाय. आडगावला कधी मी गेलते तरी का? ती माझ्यापासून लपवून ठेवते आहे असं वाटून मी तिच्यावर मनातून चिडलो. तिचा हात गळ्यातून काढून टाकीत म्हणालो, दूर हो, दूर हो. माझ्याशी काही बोलू नकोस. कोणीतरी असल्याशिवाय हे असं पत्र आलं का ग? ती संकोचानं बाजूला सरकली आणि गप्प बसली. थोड्या वेळानं हळूच म्हणाली, पण काय हाय ते वाचून तर दावा की. तिच्या अंगावर पत्र फेकून देऊन मी म्हणालो, तुला चांगलं माहित आहे काय आहे ते. उगी नखरे नको करू. तूच वाचून पहा. तिनं पाकिट उचलून बाजूच्या स्टुलावर टाकलं आणि ती अवघडल्यासारखी गोंधळल्यासारखी बसून राहिली. आम्ही दोघं जागच्या जागी चूप बसलो. मी संशयाच्या आगीनं आतल्यात जळत होतो. फाडफाड तिच्या मुस्काटात द्याव्यात किंवा तिचा गळा दाबून तिला विचारावं असं वाटत होतं. पण पुन्हा असंही वाटे, आमचं प्रेम कुणाला पाहावेनासं होऊन त्यानं मत्सरानं खोटं खोटं पत्र लिहिलं असेल. सगुनीनं भागीला हाक मारून बोलावलं. ती दारात आल्यावर सांगितलं, एक गलास भरून घेऊन ये. काय आणायचं ते भागीला सरावानं माहीत झालं होतं. दारूचा एक ग्लास भरून तिनं सगुनीच्या हातात आणून दिला. सगुनीनं तो माझ्या पुढं केला. काही न बोलता ग्लास घेऊन मी दारू पिऊन टाकली. भागीसमोर आणखी शोभा व्हायला नको अशा विचारानं सगुनीनं तिच्या हाती रिकामा ग्लास देऊन सांगितलं, भागे तू आता जा बाई घरी. जातानी दारं बिरं नीट लोटून घे. भागी तिच्या घरी निघून गेली. मग सगुनी पुन्हा माझ्याकडं सरकून माझ्या गुडघ्यावर हात ठेवून अजिजीनं म्हणाली, चला बरं आता जेवून घ्या आणि मग काय भांडायचंय ते भांडा. मी गुस्सातच म्हटलं, मला जेवायचं नाही. माझा हात धरून ओढीत ती बोलली, उठा बघू. नाही तर मी बी जेवायची न्हाय. मी नाराजीनंच उठलो आणि स्वयंपाकघरात जाऊन कसे बसे 2 घास खाल्ले. जेवायची इच्छाच उरली नव्हती. दुकानातल्या दिवसभराच्या दगदगीनं अंग गळून गेल्यासारखं झालं होतं. मी उठून हात धुतले. सगुनीनं माझं ताट ओढून त्यात स्वतःसाठी वाढून घेतलं. मी झोपायच्या खोलीत येऊन पलंगावरती लवंडलो. बिछाण्याला पाठ टेकल्याबरोबर मला झोप लागली. अशी झोप की तिला काळ झोपच म्हणायला पाहिजे. पुढचं मला काही देखील समजलं नाही. बस साहेब,
एवढंच मला माहिती आहे. मग आता तुम्ही खरं खोटं काय वाटेल ते समजा. सुर्व्यांनी थोडा वेळ त्याच्या हकीकतीवर विचार केला व मग प्रश्न विचारला. तुम्ही झोपल्यावर श्याम आला होता ते तुम्हाला माहीत नाही म्हणता? नाही साहेब. तुम्ही त्याचा खून केला नाही. मी कुणाचाच खून केला नाही. मी निर्दोष आहे. त्या पत्राचं तुम्ही काय केलं? ते तिथंच पडलेलं होतं. झडतीत तुम्हाला मिळालंच असेल. त्या दिवशी सगुनी तुमच्या शेजारी झोपायला आल्यावर तुम्ही तिच्याशी संभोग केला, हे तरी खरं आहे ना? नाही साहेब, ही गोष्ट अजिबात खोटी आहे. दादांत खोटी आहे. थोडा वेळ थांबून सुर्वे म्हणाले, आता सर्व चित्र माझ्या स्पष्ट लक्षात आलंय. पुरुषोत्तम, तुम्ही काळजी करू नका. लवकरच मी तुमच्या सुटकेची तजवीज करतो. तुम्ही इनोसंट आहात. तुमची सुटकाही व्हायलाच पाहिजे. पुरुषोत्तम स्तंभित झाला. सुर्व्यांच्या स्वरात उपहासाची झाक असावी असा त्याला भास झाला. तरी पण त्यानं किंचित चाचरत आशाळभूतपणे विचारलं, कधी साहेब? हसून खवचट स्वरात सुर्वे म्हणाले, लवकरच. कमीत कमी 20 वर्षात, नाहीतर फाशीच्या तख्त्यावर.